Hey guys, welcome back to my channel. So आज आहे 30 एप्रिल which means ऑफिशियल अक्षय तृतीया आहे आज. सो अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी अक्षय तृतीया. सो मी विचार केला की मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकला होता की अक्षय तृतीया का साजरी केली जाते आणि महत्त्व काय आहे. इफ यू हॅव नॉट चेक दॅट व्हिडिओ मी इथे इन्फो बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल. गो अँड चेक इट आउट. आय थॉट वाय नॉट फिल्म माझ्या घरात अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते ते. सो करंटली आता किती वाजले, करंटली 8:53 झालं आहे आणि मी आज लवकर उठली आहे फॉर अ चेंज. सो आय एम फुल ऑन रेडी. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, जे सगळ्या मम्म्या त्यांच्या मुलांना करायला लावता विच इज रांगोळी काढणं. सो मी आता रांगोळी शोधणार आहे. इग्नोर कचरा गाडीचा बॅकग्राऊंड आवाज, त्यात आता मी काही नाही करू शकत. ऑल्सो तुम्ही जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल सो हाय, आय एम श्रुती जाधव आणि मी कॉन्टेंट बनवते रिलेटेड टू फूड, आर्ट, मराठी व्लॉग्स, लाईफस्टाईल आणि थोडंसं फॅशन पण. आय पोस्ट डेली शॉर्ट्स आणि आठवड्यातनं एकदा मी एक लाँग फॉर्मॅट व्हिडिओ पोस्ट करते. सो जर तुम्हाला असा एंगेजिंग कॉन्टेंट बघायला आवडत असेल, मराठी कॉन्टेंट बघायला आवडत असेल, सो लेट्स कनेक्ट टुगेदर अँड या सबस्क्राईब फॉर मोर. मला अजून माझी एक्सरसाइज कंप्लीट करायची विच इज माय फिजिओथेरपी, जी माझ्या डॉक्टरने मला असाइन केली आहे. सो मी आधी ती करेल आणि देन आपण रांगोळीचे इमेजेस, रांगोळीचे इन्स्पिरेशन सर्च करूया फ्रॉम पिंटरेस्ट बिकॉज ते माझं गो टू सेफ ऑप्शन आहे. सो मम्मी, तुला काय म्हणायचं आहे आजच्या दिवशी आजच्या दिवशी माझ्या ऑडियन्सला विश कर प्लीज. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुला कसं वाटतं तुझी पोरगी खूप दिवसांनी लवकर उठली? आज सूर्य जरा थोडा इकडे दुसरीकडे उगवलेला दिसतोय. मला एक क्वेश्चन होता की सगळे मम्मी लोक मुलींनाच का बरं रांगोळी काढायला लावता ग दर सणाला? इज देअर सम रिझन? मुलींना पुढे परंपरा पुढे चालवायची ना, त्यांना सगळ्या चालीरीती, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. घरात कुठल्या गोष्टी काय काय केलं जातं. सणाच्या दिवशीच नाही तर रोज डेली रुटीनमध्ये ते केलं पाहिजे. अच्छा, म्हणून असं आहे का? बरं, आता मला सांग रांगोळीचा डब्बा कुठे? ते स्टोर रूम आहे ना. ठीक आहे. मम्मी रांगोळीचा खजाना खोलते. आपके खजाने में क्या है मैडम? रंगोली के रंग है. हे बघा, टिपिकल इंडियन मॉम. सगळे स्टेन्सिल्स आहेत तिच्याकडे. याला काय म्हणतात? कमळ. नाही मला माहिती त्याला कमळ म्हणता. मी म्हणते त्याला साचा म्हणतात ना. हा, मला मराठी येते थोडीशी. सगळे असे मस्त रंग भरून द्या आम्हाला. म्हणजे तसा मी 2-3च रंगांचा यूज करणार आहे, पण तरी पण ते छान दिसतं भरलं की. हे आमचं नवीन घर आहे आणि म्हणून वी आर एक्सायटेड टू सेलिब्रेट अक्षय तृतीया या घरात. आणि पर्क असा आहे, एक ॲडव्हान्टेज असं आहे की वी आर ऑन 6th फ्लोअर आणि म्हणून माझा आवाज घुमत असेल, सो सॉरी फॉर दॅट. आणि 1 फ्लोअर 1 फ्लॅट आहे म्हणून मला पूर्ण जागा आहे रांगोळी काढायला. सी, आय हॅव दिस मच. एवढी मोठी जागा, खूप मोठी आहे तशी, बट तिकडे बुटं ठेवलेत, आपण ते इग्नोर करू. मला थोडी किचन ड्युटी दिली आहे टू चेक की जळून वळून नाही जायला काही. मम्मीने इथे भात आणि आय गेस डाळ लावली आहे, हरभऱ्याची, चण्याची डाळ, जी मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग. सो आय नो मी मार्केटिंग करते खूप जास्त, बट स्टील इफ यू हॅवंट वॉच दॅट व्हिडिओ इकडे जाऊन लिंकवर क्लिक करून बघून घ्या. मम्मीने चण्याची डाळ लावली आहे कुकरमध्ये आणि भात लावला आहे ॲट द सेम टाईम, म्हणजे डाळ पण शिजून जाईल आणि भात पण होऊन जाईल. सो जोपर्यंत मम्मी थोडी ब्रेकवर गेली आपण किचनमध्ये लक्ष देणार. आणि डोंट आस्क मी चण्याची डाळ का, सगळ्यांना माहिती आहे पुरणपोळी बनवता. आणि माइंड यू, जर तुम्हाला माहीत नसेल, आय लव्ह पुरणपोळी. मला पुरणपोळी फार आवडते. सो मी फक्त कारण शोधत असते पुरणपोळी खाण्याचे. ऑल्दो
आय नो सीमा आंटी जर हा व्लॉग बघत असेल तर आंटीला माहिती आहे मला पुरणपोळी आंटींच्या हाताची जास्त आवडते, कारण की आंटी मिक्स हेवन पुरणपोळी जी मी खाल्ली आहे 2-3 दिवसापूर्वी. मम्मी पण छान बनवते, बट आंटीला कोणी बीट नाही करू शकत. हे आय गेस मी मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये सांगितलंय जेव्हा पण पुरणपोळी माझ्या घरात बनवली गेली त्याच्यासाठी तेव्हा. आणि अक्षय तृतीयेचा सण आहे, सो आंबा इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की आज मला रस खायला भेटेल. सो आंबे आम्ही कालच घेऊन आलो होतो. आंब्याची पिशवी हे सगळे मी फर्स्ट करणार आहे या ओकेजनसाठी, या सणासाठी वेट करते, कारण की मला आंबा खायला भेटतो या दिवसापासून आणि रस पण प्यायला भेटतो. दुसरं सुखच नाही माहीत मला आंब्याशिवाय. बेस्ट सुख. माझ्या घरात दिनदहाडे आत्ताशी फक्त 9 वाजले आणि एवढं ऊन येतं, प्रचंड ऊन येतं की जसं की माहीत नाही 12-1च वाजलं आहे. आय विल शो यू गाईज. असं ऊन येतं की सन किस तर मला कधी फोटो भेटणार नाही, बट सन स्लॅप फोटो नक्की भेटेल. आणि आय नो मी म्हटले की हे नवीन घर आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी मेन्शन केलं आहे की आम्ही नवीन घर घेतलं आहे आणि वी हॅव शिफ्टेड टू न्यू हाऊस. तर बरेच लोक विचार करत असतील की होम टूरचा व्हिडिओ कधी येणार आहे, तर लवकरच मी होम टूरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट व्हिडिओ एज वेल. लवकरच अपलोड करेल. तुम्हाला लोकांना जी रांगोळी मी सिलेक्ट केली ती दाखवलीच नाही आहे. सो दिस इज द रांगोळी. आय डोंट नो फोकस होत आहे की नाही, बट याच्यात मरून कलर आहे, मी तो चेंज करणार आहे ऑफकोर्स, वाय नॉट. त्या रांगोळीत गोल आहे, तर मी डब्याचा गोल हे घेणार आहे. तसं मला हाताने काढता येतो, बट आय एम परफेक्शनिस्ट, सो तो माझा एक टॉक्झिक ट्रेट आहे जे मी बोलू शकतो. बट हा गोल आपण घेणार आहे. आणि मी मांडी घालून नाही बसले, कारण की मला डॉक्टरनी सांगितलं नाही आहे, सो डोंट जज मी. सो मी रफली गोल काढून घेतला. आता आय एम गोइंग टू फिल इट विथ द सेम कलर, ग्रीन कलरनी. मी फुल ऑन ट्राय करणार आहे की ॲज इट इज काढू, एक्सेप्ट द बॅकग्राऊंडचा कलर. आता हे जे आहे, म्हणजे हात खराब आहेत, बट येस हे जे आहे द कळशी अँड एव्हरीथिंग, हे मी हाताने एकदा रफली ड्रॉ करणार आहे त्याच्यात आणि मग व्हाईट कलर फिल करेल. याच्याबद्दल बोलते मी, हे कळशीसारखं कलर्स. मेन टास्क इज डन. जे आउटर लेअर काढायचे होते त्या कळसची ती काढली आहे मी. आर्टिस्ट स्ट्रीट. याच्यात अजून ग्रीन कलर भरावा लागेल, कारण की दिस लुक्स विचित्र. क्या कहना चाहेंगे आप? अजून तर अर्धवटच येते. हे मी एका टेकनी काढलं, माहिती आहे तुला. म्हणते काय म्हणते, इकडे कसं सुंदर वाटत असेल ना तुला. मी तेच सांगत होते ब्लॉगमध्ये. एक 1 फ्लोअर 1 फ्लॅट आहे, तर फायदा खूप आहे की माझा अख्खा पॅसेज माझं मी एवढी रांगोळी काढू शकते. डिफरंट कलर थोडासा आपण शेडिंग करूया, जी की मला काडी मात्र येत नाही. आता जी मधली डिझाईन आहे त्या कळसची ती काढणार आहे आपण. सॉरी फॉर द कॅमेरा क्वालिटी. माझ्या फोनची बॅटरी झाली आणि स्टोरेज पण अपॅरेंटली. खरं एक्सप्रेशन नाही की खोटं. विस्पर का करते मग. अरे खूप सुंदर आहे. एवढी सुंदर काढलेस. सी मॅचिंग मॅचिंग तुझ्या कपड्यांना. याचं स्टोरेज जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत आयफोन इज ॲज गुड ॲज डेड. तर मला सांग तू काय काय बनवणार आहे आज. पुरणपोळी तर ऑब्विसली बनवणारच आहेस. अजून काय बनवणार आहे. आंब्याचा रस, आपलं रस्सी भात, भजी, कुरडई. मग आता तू काय बनवते करंटली. आता मी रस्सीसाठी तयारी करते, मसाल्याची तयारी करते.
मम्मी मेक्स ऑसम रशी. रस तर झाला ऑलरेडी, मी फ्रीजमध्ये ठेवते. तुम्हाला कसं वाटतं नवीन घरात अक्षय तृतीया सेलिब्रेट करून? खूप छान. बस आय नो की पप्पा आणि दादा मिसिंग आहे. नॉट ॲट फॉल्ट. पप्पा बाहेर असतात, बाहेर गावी अब्रॉडला असतात, आणि माझा दादा जयपूरला असतो. तर नॉट ॲट फॉल्ट. यू गाईज आर मिसिंग पुरणपोळी. गुड फॉर मी, आय गेट टू हॅव मोर. वैसे भी स्वार्थी है पुरणपोळीच्या बारे. भज्यांसाठी पीठ भिजवलंय मम्मीनी. हे जास्तच लाल लाल नाही दिसत आहे का तुला? कॅमेरामॅनने दिसत आहे, पण मला खूप दिसतंय. नवीन मिरची. पीठ भिजवून ठेवले. रशीसाठी मम्मीनी कांदा भाजायला ठेवलाय. रशीसाठी मसाला होतो. आता मी हा नवीन मसाला बनवलाय ना, हा तर हा टाकते. 1 चमचा टाकते, कारण की तिखट आहे. थोडे टाकतो. एकदम थोडासा. आता फायनल काय काय टाकलं तुम्ही याच्यात? अजून काय टाकायचंय का? ठीक आहे. कांदा, लसूण, कोथिंबीर, मसाला त्याला ग्राइंड करून घ्यायचं. मम्मी सुपरमॅन आहे, मम्मीला चटका नाही लागत. आता रस्सीसाठी वापरणार आहे. हा, हे मेन एलिमेंट आहे ऍक्च्युली. हे रशीत टाकावं लागतं, हे पाणी पुरणचं. त्याचीच टेस्ट असते रशीला. नाही तर खूपच झूम झाली. बारीक करून रशी डाळ बारीक करून घ्यायची. ही गरम असतानाच बारीक करायची ना? थंड झाली ना मग बारीक होतं. अच्छा. पुरणाची डाळ बारीक करून झाली. आता आपण ह्याच्यात आहे ना सुंठ वेलची बारीक केलेलं हे जे मिश्रण आहे. सुंठ वेलची म्हणजे वेलची बारीक केली. आणि साखर पिठी. अच्छा, पिठी साखर, सॉरी साखर पण ग्राइंड केली आणि वेलची पण ग्राइंड केली. तर मिक्स करून काय होतं? साखरेमध्ये वेलची सुंठ बारीक करून घेतली, जेणेकरून पुरणाला एक वेलचीची टेस्ट येईल. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. साखर घेऊ आणि मग याला गरम करून घेऊ. बाय द वे, मला वेलची अजिबात आवडत नाही. बट पुरणपोळी एक्सेप्शनल केस आहे, त्याच्यात मी खाऊन घेते. त्याच्यात मी नखरे नाही करत, है ना मम्मी? मला नाही तर चहात अजिबात वेलची नाही आवडत. तर तुझ्यासाठी बिचारा चहावाला वेलची टाकायचं बंद करून दे. मी चहावाल्यांचा धंदा बंद करून दिला. मी साखरेचं पुरण करते. आज साखरेचं करतेस? एरवे गुळाचं करते. मग आज का साखरेचं करतेस? लोक असले तर मम्मी गुळ टाकते. आप कहना क्या चाहते हो? नाही, असंच म्हटलं आज साखरेचं करून बघू. आता हे ना पुरण खाली असं लागू नये म्हणून त्याला खाली थोडं तूप टाकते कढईला. हे तर केकच्या याच्यासारखंच आहे ना? म्हणजे आपण जेव्हा पुरण मग हे करू ना, गरम करून खाली लागणार कढई. केक बनवताना आपण केकच्या भांड्याला आधी बटर पेपर लावतो किंवा बटर लावतो आजूबाजूला, कारण की ते जळू नये म्हणून. मग मी सेम टेक्निक यूज करते. आता पण कडम घेऊ. हे किती वेळात तयार होतं? 10-15 मिनिट. विरघळली ना की मग हे थंड व्हायला ठेवायचं. थंड झालं की मग त्याची पुरणपोळी लाटता येते. मग गरम गरमच लाटायचं? नाही, हे पुरण थंड होऊ द्यायचं आणि मग पुरणपोळी लाटायची. मग छान होते. तुला माहिती माझा फायदा काय? मी सगळं शूट करून ठेवेल, अपलोड करून देईल. सासरी गेली आणि मला काही डाऊट आला की मी व्हिडिओवरती परत जाऊन बघेन. सो स्मार्ट.
आपण साखर टाकल्यानंतर जसं हे गरम करायला घेतो हा. तर हे पूर्ण असं पातळ होतं थोडं. हा. आणि जसं जसं त्याचा थिकनेस वाढतो हा. ते असं थिक होतं. हा. तेव्हा समजायचं की आता ही साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि पुरण पण छान तयार झालंय. त्यावेळेस गॅस बंद करून द्यायचा आणि पुरण 15-20 मिनिटं थंड व्हायला फॅन खाली ठेवून द्यायचं. अच्छा. मी हुशार आहे, मी आधीपासूनच फॅन ऑन करून ठेवलं होतं. मला माहिती तुला थंड करायला ठेवायचं. किडिंग. गरम होतं इथे खूप. पूर्णाचं पाणी आपण जे काढून ठेवलं ते एक्सेस वॉटर. थोडं ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. कढीपत्ता चट 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 करायला लागतं ते. मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं ना, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला, हळदी टाकली होतीस का? हा. कांदा, हळदी आणि थोडंसं पाणी टाकून जे आपण ग्राइंड केलं होतं तेच मम्मीने आता रशीत टाकलं. आणि उरलेलं असं इंडियन जुगाड ऑब्विसली थोडंसं पाणी टाकून उरलेलं एक्सेस जे आहे ते परत स्टर करून परत टाकायचं त्याच्यात. त्याचे डाळीचं पाणी आहे. एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं वरतून, म्हणजे थोडंसं फक्त आपण जेवढं भांड धुवून टाकतो ना. हां. कारण आता एक्स्ट्राचे बनवायचे ते मग टाकलं. अच्छा. जास्त लोकांसाठी बनवायचे. मीठ स्वादानुसार. लास्ट पार्ट. तळून झाले, आता भजी तळून घेतो. अपॅरेंटली मम्मीनी रस बनवून ठेवलाय. तर आता मम्मी नैवेद्याचं ताट बनवते फर्स्ट. असं काही स्पेसिफिक आहे का की भजे या साईडला वाढले पाहिजे, मीठ या साईडला वाढलं पाहिजे, असं काही आहे का? आहे ना. ताटामध्ये जसं आपण जेवतो ना, हां, आता उजव्या हाताने आपण जेवतो बरोबर. हां, उजव्या हाताने. हाताशी काय आलं पाहिजे आधी, तर ही डिश नेहमी इकडे असावी, वाटी इकडे पाहिजे. जसं की आता भजे आहे ते पण उजव्या हाताला. ओके. पापड, त्यानंतर म्हणजे बेसिकली लॉजिकनी हे वाढलेलं जातं ताटात, की आपण त्या हाताने ते घेणं सोपं जातं. अच्छा, त्या हाताने सोपं जातं खायला लगेच.